हे सगळेजण सत्तेसाठी एकत्र आलेले. यांच्याजवळ संविधानिक मूल्य नाही, यांच्याजवळ कुठल्याही प्रकारचा विचार नाही. अहंकार हा त्यांचा कळस आहे. टोळी युद्ध या सरकारच्या करीत चाललंय. अब मार तो मारा फिर से मार वाला. देवेंद्र फडणवीस जसं बोलतात त्याच्या विपरीत अगदी वागत असतात. सत्तेशिवाय आम्ही जगू शकत नाही. हे सगळेजण सत्तेसाठी एकत्र आलेले. यांच्याजवळ कोणता विचार नाही, केवळ पॉवर हंगर, म्हणजे सत्ता पाहिजे, कशी कुठूनही किती पण पाहिजे, कसंही करा पण जमवा आमचं, या भूमिकेतून हे सर्व एकत्र आलेले आहेत. यांच्याजवळ संविधानिक मूल्य नाही, यांच्याजवळ कुठल्याही प्रकारचा विचार नाही आणि भ्रष्टाचार हा एकीकडे त्यांच्या मुळाशी ध्वस्तादार आहे, तर दुसरीकडे अहंकार हा त्यांचा कळस आहे आणि त्यातून एकत्र आलेले आहे. त्यामुळे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि यांच्यातलं जे टोळी युद्ध आहे हे 1 वर्षापूर्वी सुरू झालेलं आहे. कुठे पॅरलल आदेश काढणे, कुठे मुख्यमंत्र्यांनी कोणाला पाठवलं तर लगेच शिंदेंनी जाणे, त्यामुळे असं आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतं. आणि अधूनमधून कुठे उपमुख्यमंत्री जे आहेत ते शेती करायला चालले जातात. तर आता नवीन फंडा जो काढला की मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणं, हे सर्व एकंदरीत जे टोळी युद्ध या सरकारच्या करीत चाललंय त्याचेच हे सगळे पडसाद आहेत. अब मार तो मारा फिर से मार वाला, अशा प्रकारचं एकंदरीत हे कुठेतरी चव्हाट्यावर आलेले भांडणं आहेत. मुळात विषय हा आहे की नाराजी नाट्य बिट्ट करायपेक्षा खरंच यांच्यात जर हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडून दाखवावं. मात्र सत्तेशिवाय हे राहू शकत नाही, रमू शकत नाही. तेव्हा कोणी काहीही कितीही केलं तरी हे सत्तेत चिटकून राहतील एवढं मात्र निश्चित. फुला घालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस जसं बोलतात त्याच्या विपरीत अगदी वागत असतात. त्यामुळे त्यांनी जे सांगितलेलं आहे ते गांभीर्याने घेण्याची आवश्यकता अजिबात नाही. उलट आता येणाऱ्या काळात बघावं लागेल की किती मोठ्या प्रमाणावर ते मित्रपक्ष जे आहेत त्यांचे फोडतील. हे येणाऱ्या तिन्ही निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना हे बघायला मिळेल. आपल्याला आठवत असेल की नुकत्याच 2-3 दिवसांपूर्वीच वाचवा 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 म्हणत अजित पवार हे दिल्लीला गेलेले आपल्याला दिसले. अमित शहांना ते भेटले आणि त्यांच्याकरवी त्यांनी ही एक क्लीन चिट आणलेली असावी. मिठाचा खडा पडला तर आम्ही तिचा कलाकंद करून खाऊ हे सांगायला कदाचित ते विसरले असतील. ज्या शिवसेनेनी मराठवाड्यामध्ये एकेकाळी सर्वसामान्य माणसाला नेता केलं, आमचे त्यांच्याशी टोकाचे तात्कालीन परिस्थितीत मतांची भिन्नता असली तरी ज्या पक्षांनी एखादा कार्यकर्त्यांची फौज तयार केली त्या पक्षांनाच असे डोळे दाखवणे हे कुठेतरी कृतज्ञतेचं आहे. सत्तेशिवाय आम्ही जगू शकत नाही ही असणारी त्यांची कुठेतरी मजबुरी आहे आणि अडचण आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.